नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा 11-11 या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा बाळांनो, 5 मिनिटात आपल्याला दिशा शिकायचे. 5 मिनिटात दिशा कशा लक्षात ठेवायच्या हे आपण पाहणार आहोत. सर्वांनाच माहीत आहेत प्रमुख दिशा एकूण 4 आहेत, पण त्या मराठीत माहिती आहेत आणि मराठीमध्ये उपदिशासुद्धा माहिती आहेत. मग त्या इंग्लिशमध्ये कशा अगदी सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवायच्या हे मी बोर्डवर दाखवलेलं आहे. बघा, दिशांना आपण डायरेक्शन्स असं म्हणतो. डायरेक्शन्स दिशा. नॉर्थ उत्तर दिशा, नॉर्थ उत्तर दिशा. साऊथ दक्षिण दिशा, ईस्ट पूर्व दिशा, वेस्ट पश्चिम दिशा. पहा बाळांनो, कडेला मी आकृती काढून दाखवलेली आहे. ईस्ट आणि साऊथच्या मध्ये असते साऊथ ईस्ट, त्याला आपण आग्नेय असं म्हणतो. वेस्ट आणि साऊथच्या मध्ये असते साऊथ वेस्ट, त्याला नैऋत्य म्हणतात. वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये असते नॉर्थ वेस्ट, त्याला आपण वायव्य असं म्हणतो. आणि नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये असते नॉर्थ ईस्ट, त्याला ईशान्य म्हणतो. चहा, अगदी सुंदर 5 मिनिटाच्या आत आपण दिशा समजून गेलो. धन्यवाद. अशा छोट्या छोट्या व्याकरणासाठी किंवा माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पाहत रहा व्याकरण कट्टा 11-11.